त्याच्यात बास झालं, गेला अर्धा तास ते करायला लागला, बास झालं, ठेव किती खाली. त्याच्यात त्याच्या ऐक असं करू नकोस, किती त्रास करून घेते स्वतःला. तुमच्यासाठी ऐक की ठेव ठिकाणी, बास कर. आमच्यावर हल्ला करणारा होता, खंबीर साथ आणि पक्का वादा, तुमचा लाडका त्याच्यात ऐक ठेव. माझ्या पप्पांवर जर कोणी हात उगारला ना, त्यांना एका लाथीत उत्तर देऊ शकते आम्ही. ह्या पुढे माझ्या वाटेला येण्याआधी 100 वेळा विचार करायचा. अरे बस कर. त्याच्यात नको मला पाणी. थंडरवर तुम्ही हात उचलला, या माहितीदारांच्या न्यायालयात चुकीला माफी जे काम याच्यावर सोपवलं होतं त्या कामात यांनी तुम्हाला ओवलं. तेज प्रतापांना बरोबर कशाला नेलंस? हा मी तसंच सांगितलं होतं, पण ऑर्डर तुला दिली होती ना, मग तेज प्रतापांना बरोबर कशाला नेलं? माई हे बघा, त्याची काही चूक नाहीये, त्यानं त्याचं काम केलं. मी स्वतः त्याच्यासोबत गेलो होतो. का? कारण त्या धनाजीला धडा शिकवायचा होता मला. काय गरज काय होती? काय गरज होती तुम्हाला? तुम्ही तिकडे गेलात आणि त्या पोरीनं शाळेच्या कार्यक्रमात तुमचा तमाशा केला, आणि नुसता तुमचा तमाशा नाही केलाय, रमावती समोर या माई मक्तेदारची अब्रू ओरबाडून काढली त्या पोरीनं. माई सोडा ना तो विषय आता. सोडा? हा विषय असा सोडून द्यायचा? झालं गेलं असं इसरता येतं का? माझ्या पोरावर बोट उचललंय त्या पोरीनं, ती मोकळी फिरणार आणि आम्ही काय नुसतं बघत बसायचं? जन्मभर लक्षात राहील असा धडा शिकवतो तिला तर. म्हणजे तिला धडा शिकवायचा असेल तर तो मी शिकवणार, तुम्ही नाही. कारण तिनं माझा अपमान केलाय ना, मग उत्तर पण मीच देणार. मी असं उत्तर देईन की स्वतःला तोंड दाखवायला सुद्धा लाजल. माई ऐका माझं, हे सगळं ना मी हँडल करतो, तुम्ही यात नका पडू. ऐका माझं. माई साहेब, एक सुचवू का? बोला. बघा, काही काळापुरता हे प्रकरण तुम्ही ना बाजूला ठेवा, तेज प्रताप बघून घेतील. मला तर असं वाटतं की पक्षश्रेष्ठींचा इव्हेंट जास्त महत्वाचा आहे. म्हणजे तेज प्रताप यांचा झालेला अपमान महत्वाचा आहेच, पण त्याहून जास्त पक्षातलं तुमचं भविष्य महत्वाचं आहे. आमच्या पोरापुढं आम्हाला काही बी महत्वाचं नाहीये. त्या भिकारड्या पोरीला तर मी. जालिंदर मामा बरोबर बोलते. हा, मी तेच सांगतो की मला तुमचं काही ऐकायचंच नाही. राहू द्या. माई तेज प्रताप, इकडे या. ठीक आहे, ही मोहीम आम्ही तुमच्या हातात सोपवतोय, पण लक्षात ठेवायचं, ती मुलगी हरली पाहिजे. तिचा टेंभा चिरडा.
जमल ना व की त्या कबड्डीच्या मॅच सारखं नाही तुम्ही- माई, तिचा अपमान होणार. तुम्ही बघाच काय काय करतो ते. या तुम्ही आता. नुसतं लागलं का रे? हा अयो काय थंडर तू पण. हा ए ए थंडर. वैदे वैदे ऐक ना. अगं मी काय म्हणते, हा वैदू हे बघ आता पुरते आहे ना, तू जा पुण्याला तिच्यासोबत. अगं पप्पांचा राग शांत होईपर्यंत म्हणते मी, मग परत ये. काय येऊ? का परत येऊ? मी परत येणार? तुम्ही परत मला हकलवून लावणार, त्यापेक्षा मी येणारच नाही. किंवा सॉरी हा. नाही, मी तुला खूप चुकीची इन्फॉर्मेशन दिली आमच्या घराबद्दल. हे खरं आहे. माझ्या घरच्यांना कधी मला इथे राहूच द्यायचं नसतं, सतत बाहेर हकलवत असतात. ती अगं असं कशाला बोलते? वैदे तू तो राग इथे नको ना काढूस ग. काकी मी बोलते तिच्याशी. गप्पू ऐक ना बाळा माझं. ताई एक मिनिट. आई आता मी तुला एकच प्रश्न विचारणार आणि त्याचं मला खरं खरं उत्तर हवंय. हे घर माझं नाहीये का? बाळा तुझंच आहे. मग मला कोणी इथे राहू का देत नाही? सतत आपलं बाहेर पाठवायचं बोलत असता. आणि मगाशी बाहेर पप्पा काय म्हणत होते? खरं सांगून टाकावं लागेल, बोलावं लागेल. काय चाललंय सगळं? दादा सरबत. गोंडस तुला काय वाटतंय या सरबताची आत्ता सगळ्यात जास्त गरज कोणाला असेल? थंडर. आईला गोंडस कसं काय ओळखलंस? हा थंडरचा सुजलेला गाल दिसला का काय? हा आज एक जण दुसलंय जणू. ज्यूस पिऊन थंड व्हावं थंडराव. घ्या की ओ थंडराव, घ्या की ज्यूस घ्या. हसायला काय झालं तुला?
माझ्यावर दात करतो तू, दात फोडतो तुला, तुला पंचायत करून ठेवतो तुला. आई काय विचारते मी? आई ज्या दिवसापासून मी घरी आली आहे ना तेव्हापासून मला सतत असं फिलिंग येत आहे तुम्ही सगळे माझ्यापासून काहीतरी लपवताय. काय लपवताय माझ्यापासून? आई मगाशी पप्पा काय म्हणत होते? मी आले बघून. हं? आई आधी मला माझं उत्तर हवंय. वैदेही आहे का घरात? हा आहे ना. यायचं का मार? या ना या. पुष्पाताई नाही म्हणजे माफ कर ताई साहेब, चूक झाली तिची. पण आता नाही तसं काय व्हायचं, मी सांगतो ना. अहो मी स्वतः पुण्याला सोडायला चाललोय तिला. आता परत ती नाही यायची गावात आणि काही. आई बोल. सुमान त्या पोरीला घेऊन बाहेर ये. तू बाहेर चला दे. हा ते काय म्हणतात ते बघ. चल. हस हस अजून हस की. तुला राग आला की वजनावर वजन चढून व्यायाम करून सगळा राग घालवतोस आणि आम्ही हस हस. मुलगी एवढी बोलली सगळ्या गावासमोर तू गप बसलास. नाही हे आता ना माझ्या डोक्याच्या पार बाहेर गेले. नाही आता मागे फिरणारच नाही. त्या पोरीला थोबडून न हद्दपार करून ठेवणार आहे मी. काय 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 म्हणला? नाही मी म्हणलं त्या पोरीनं तुझा एवढा अपमान केला, त्या पोरीला थोबडून हद्दपार करून ठेवणार आहे मी. टेंडर हद्दपार करणार ती तुझी वहिनी. वहिनी विसरू नकोस. हद्दपार करणार. आता तू माझी डबल डोलकी वाजवायला ते जरा. अरे आता माईन साहेबांसमोर तू त्यांना शत्रू म्हटला आणि आता इथं वहिनी शत्रू. प्यार बदले का प्यार है क्या प्यार का बदला है? त्या आत्मारामच्या सगळ्याच घो त्या आत्मारामने केला माहितीये काय? अरेला काय प्लॅनिंग केलं होतं मी, काय प्लॅनिंग केलं होतं. असा हिरोईक एंट्री घेतली त्यांच्या घरात, अशी रापचिक फायटिंग केली. इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर. पण हाय असलं काय झालं शेवटी? वाईट मीच ठरलो ना. त्या आत्मारामच्या आता परत सगळं ग म भ न पासून सुरुवात करायला लागणार. हट काय म्हणलं? परत सगळं गम म्हणून त्या पोरीनं तुला एवढं सगळं त्या गावासमोर बोलली, एवढा अपमान केला तुझा आणि तू परत म्हणजे का? कारण प्रेम आहे त्यांच्यावर. प्यार, इश्क, मोहब्बत. राव एका अपमानानं प्रेम कमी होत नसतंय. अभी बहुत बेइज्जत होना बाकी है उनके सामने. कैसा है ये इश्क नहीं है आसान. तू सांगितलं असतं पण तुला कळणार नाही. लवका मामला आहे.
त्याच्या बॅगा बी भरून ठेवल्यात त्याला मी नेऊनच सोडणार आहे आता. आणि तिला सोडून आल्यावर मी बंगल्यावर माफी मागायला येणारच होतो. पळून चालली होती सोय. होय नाही नाही पुढचं सगळं शिक्षण पुण्यातच होणार ना तिचं, त्यामुळं आणि तिची चूक तिला मान्य आहे. तुझी चूक झाली आणि तू ती मान्य केली. हा मान्य आहे तिला तिची चूक. तुला चूक मान्य आहे ना, सांग त्यांना चूक मान्य आहे. अगे बोल ना तुला मान्य आहे म्हणून. आता जाणारच ती इथं राहून तरी काय होणार आहे तिचं. हो इथं राहूनच तर समजा होणार आहे. म्हणजे ज्याचं जिथं मूळ असतं ना त्याला शेवटी तिथे परतावंच लागतं. हे मूळ असतं परतायचं काय मला काय कळलं नाही. हो हे घर तिचं आहे ना, आणि तुम्ही तिचे आई वडील आहात ना. हो 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 हो. हा आम्हीच तिचे आई बाप आहेत. म्हणूनच म्हटलं ज्याचं जिथं मूळ आहे ना त्याला तिथं परतावंच लागतं. आणि तुम्ही फार बोलत जाऊ नका तिला. लेक आहे ती माझी. आणि माझी लेक अशी दारोदार भटकणार असेल तर मला कसं आवडेल. केशव काही साहेब जाऊ दे ना तिला. इथं राहायचं काही कारणच नाही. कारणच तर घेऊन आले. रमावती सहकारी बँकेत तुला नोकरी लागली. तुझं अपॉइंटमेंट लेटर. इंटरव्ह्यू न घेता नोकरी. त्या दिवशी भेट झाली ना, तोच इंटरव्ह्यू. आमची भेट एंडेड थेट. घे. वैदेही तुझ्यासाठी ही संधी आहे. तुला या गावात या घरात राहण्याची. हा तर तुझा स्वाभिमान तुला ही संधी नाकारायला उकसवेल.
तेव्हा तुझ्या स्वाभिमानाला थोडी विश्रांती दे आणि प्रॅक्टिकलपणे विचार करून निर्णय घे. हो तर तुला म्हणावंच लागला, कारण तू माझं प्याद आहेस. ही माझी हुकुमाची चाल माई सकट सगळ्यांचेच करणार बेहाल. वैद्यची आई, अहो देवा पुढे साखर ठेवा. तुमच्या लेकीला नोकरी लागली. हो. येते. लग्न कुणाचं? तुझं लग्न. माझं लग्न? काके काय पण काय बोलतेस तू? बाबू, तुला ती जगतापांची मुलगी आवडत नाही का? मला वाटलं आवडते. अच्छा ती होय. काके तू पण ना. अरे मग त्यानं या घराची सून करून नको का आणायला? आणायची का नाही? नुसतीच आवडते. आणायची ना, असं काय करतेस? पण काके एक प्रॉब्लेम आहे. कसला? काके आता जर मी त्यांना विचारलं तर मग डिसिजन पेंडिंग राहण्याची शक्यता आहे. म्हणजे मार्चचा पेपर ऑक्टोबरला सुटणार तर. पण तुझी ही लांबडी प्रोसेस आहे ना, ती मी छोटी करून टाकलीये. म्हणजे काय केलंय? त्या पोरीला आपल्या बँकेत कामाला ठेवलीये. त्यासाठीच सांगत होतो या सगळ्या गोष्टी. काय म्हणलीस? त्या पोरीला आपल्या बँकेत कामाला लावलंय. काय? तुझ्या आईला ठसका लागायचा. म्हणजे काके ते आता रोज आपल्या रमावती सहकारी बँकेत येणार आणि काके नाही, संचालिका. आता संचालिका म्हणून मंडळावर काय अंडी उभं बसलोय का आम्ही? आहे अधिकार, केली सही आणि डायरेक्ट अपॉइंटमेंट लेटर तिच्या हातात देऊन आले. काकी 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 जे काम केलंस ते भारी काम केलंस. पाहायला लागले ना. जाऊ दे, पण काकी तुझ्यासारखी या जगात दुसरी कुणीच नाही, कुणीच. जन्मदाती आई पण नाही,